नमस्कार, मी केतकी जोशी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत आजच्या 3 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, ज्या बातम्यांनी आज संपूर्ण दिवसभर चर्चा त्यांची सुरू आहे। पहिली बातमी आहे दसरा मेळाव्याबद्दलची। यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे आणि तसंच या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे व्यासपीठावरूनच भाषण करतील अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे। त्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे असं देखील संजय राऊत म्हणाले। तर दुसरी बातमी आहे जळगाव जिल्ह्यातल्या रावेरमधल्या हत्याकांडाबद्दलची। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज इथे बोरखेडा इथे जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेतली आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश त्यांनी दिलेत। त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हा खटला लढणार आहेत। या हत्याकांडातल्या 4 मुलांपैकी मोठ्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप होतो, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाणार आहे। तर तिसरी बातमी आहे बळीराजाबद्दलची। अवकाळीच्या माऱ्यामुळे राज्यभरातील शेतकरी पिचलाय, त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे लागल्यात। मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना फार मदत करू शकणार नाही अशी धक्कादायक कबुली जलसंधारण मंत्री आणि उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे। आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। न्यूज 18 लोकमतवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत तुम्ही पाहू शकणार आहात आज रात्री 9 वाजता। अमित शहा एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज तुम्ही पाहू शकणार आहात रात्री 9 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर। भाजपमुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे असं अमित शहा म्हणाले। आणि त्याचप्रमाणे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर अमित शहांनी काय भाष्य केलंय हे देखील आपण बघू शकणार आहोत। तेव्हा आज रात्री 9 वाजता न्यूज 18 लोकमतवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत बघायला विसरू नका। सुशांत सिंह राजपूत का जो केस है ये एक महाराष्ट्र वर्सेस बिहार एक लड़ाई में बदल गया है और बिहार चुनाव में एक अहम मुद्दा है। क्या आप इस बात को मानते हैं? देखिए, मुझे मालूम नहीं है जमीन में ये केस कितना चुनावी मुद्दा बना है, मगर बना भी है तो इसका कारण हम नहीं है। अगर पहले से सीबीआई को दे दे तो चुनावी मुद्दा ही न बनता। शंकाएं तो पहले दिन से खड़ी हो गई थी, क्यों पकड़ कर रखना, दे देना चाहिए था। अब ये ऑर्डर भी हमने नहीं करा, उच्चतम न्यायालय ने किया है। उच्चतम न्यायालय ने जब सीबीआई को कहा कि आप जांच करिए तो हमें कर रहे हैं। मगर मैं इतना मानता हूं कि सुशांत सिंह जी की जगह कोई भी व्यक्ति हो, अगर अपमृत्यु होती है तो इसकी जांच ढंग से होनी चाहिए, न्यायिक होनी चाहिए, न्यूट्रल होनी चाहिए। जल्दी में आपको लगता है कि केस को क्लोज कर दिया था मुंबई पुलिस ने? मैं कोई टिप्पणी करना नहीं चाहता क्योंकि सीबीआई जांच कर रही है और अभी कोर्ट के सामने मामला है, परंतु परसेप्शन जो बना था उस वक्त वो ठीक नहीं बना था। शिवसेना और भारतीय जनता पार्टी में बहुत ज्यादा तनाव, बहुत ज्यादा लड़ाई चल रही है पिछले कुछ महीनों से। वहां के गवर्नर भगत कोश्यारी जी ने कहा उद्धव ठाकरे जी से कि आप कब से सेक्युलर हो गए। अभी उनका कुछ दिनों पहले का बयान है। इस बयान को राज्यपाल से ये बयान आ रहा है, इससे आप पार्टी कैसे देखती है, इसको आप कैसे देखते हैं? देखिए, मैंने पत्र पढ़ा है और एक पासिंग रेफरेंस उन्होंने दिया है, मगर मुझे भी लगता है कि थोड़ा शब्दों का चयन टाला होता तो अच्छा होता। आणखीही बऱ्याच मुद्द्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय बोलले ते आपण जाणून घेणार आहोत। 9 वाजता रात्री 9 वाजता ही मुलाखत तुम्ही पाहू शकणार आहात फक्त न्यूज 18 लोकमतवर। आणि यानंतर वळत इतर बातम्यांकडे। राज्यातली महत्त्वाची बातमी आहे रावेर हत्याकांडाचा आता खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे। या प्रकरणी आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। हा खटला लढण्यासाठी गृहमंत्र्यांनी आज बोरखेडामध्ये जाऊन या कुटुंबियांची भेट देखील घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे आदेश दिलेत। आपल्याला माहिती आहे 4 लहानग्यांचा, ज्यामध्ये 12 वर्षाची मुलगी सगळ्यात मोठी होती, या मुलीसह 4 जणांचा काल खून करण्यात आलेला आहे। या 4 जणांचे आई वडील बाहेर गावी गेले होते आणि त्यानंतर जेव्हा
ते परत आले तेव्हा आपल्या 4ही मुलांना निर्घृणपणे मारल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या सालदार म्हणून हे दोघं जण काम करत होते आणि बाहेर गावी गेले होते एका नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी। त्यावेळेला ही 4ही मुलं घरातच होती। 12 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावर बलात्कार झाल्याचा देखील संशय व्यक्त होतोय, आरोप केला जातोय आणि त्यामुळे त्या दृष्टीने देखील तपास करण्यात आलेला आहे। SIT मार्फत तर चौकशी सुरूच आहे, पण फास्ट ट्रॅक कोर्टात आता हा खटला चालवण्यात येणार आहे। जी घटना झाली अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि या घटनेमध्ये आमच्या पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केलेला आहे। पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे, पॉझिटिव्ह एव्हिडन्स मिळालेला आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे एवढंच मी आजच्यापर्यंत सांगतो। आणि व्यवस्थित पोलिसांनी चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे आणि ही संपूर्ण केस फास्ट ट्रॅकवर आम्ही चालू आणि उज्ज्वल निकम यांना ही स्पेशल PP म्हणून आम्ही इथं घोषित करतो। त्यांच्या माध्यमातून ही केस पुढे चालवण्यात येईल। तर गृहमंत्री अनिल देशमुख आज रावेरमध्ये होते। रावेरमध्ये दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली। अर्थातच या भेटीबाबत पूर्णपणे गुप्तता पाळण्यात आली होती। विश्रामगृहावरून अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे एकाच गाडीनं घटनास्थळी गेले, त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे सीमोल्लंघन करणार का याची चर्चा आता सुरू झालेली आहे। अर्थातच एकनाथ खडसे वारंवार म्हणतात की योग्य वेळ येऊ देत आणि मग आम्ही सांगू। त्यानंतर आज जेव्हा एकनाथ खडसे आणि अनिल देशमुख एकाच गाडीनं या घटनास्थळी गेले त्यानंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आले। तर आता बातमी आहे यंदाच्या शिवसेनेच्या मेळाव्याबद्दलची। यंदाचा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण हे व्यासपीठावरच होणार असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। दसरा मेळावा घेण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार निवडणुकांसाठी 12 सभा आयोजित करण्यात आल्या, त्या कशा पद्धतीने होणार हे बघून मेळाव्याचं आयोजन केलं जाणार असल्याचं सुद्धा राऊत म्हणाले। मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे, त्यामुळे हा मेळावा कसा घ्यायचा याबाबत आता चर्चा केली जाणार असल्याची माहिती सुद्धा संजय राऊत यांनी दिली आहे। भारतीय कामगार सेनेकडून भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांतजी त्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी व्हर्च्युअल किंवा ऑनलाईन होत आहेत। पण मी आजच वाचलं प्रधानमंत्री मोदीजी हे बिहारमध्ये 12 सभा घेणार आहेत। मी आता वाचलंय त्या कशा प्रकारे सभा घेत आहेत त्याचा मी अभ्यास करतो। इतर काही नियम वगैरे शेवटी राज्यामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे साहेब आहेत। सरकारने काही नियम केलेले आहेत, कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही, पण दसरा मेळावा मात्र 100% होणार। पण मी नक्की सांगेन की दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होतो संबोधन। त्याच्यामुळे आम्ही त्यातून काही मार्ग काढता येईल, कशा प्रकारे मार्ग काढता येईल, सगळ्या नियमांचं, सुरक्षा, आरोग्य व्यवस्था या संदर्भात आमच्या चर्चा एकमेकांशी सुरू आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे आहेत, पण ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत। मुख्य भाषण हे पक्षप्रमुखांचं असतं आणि ह्या वेळेला प्रथमच दसरा मेळाव्यात अनेक वर्षांनंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री भाषण करतील। राऊतांच्या या वक्तव्यानंतर अर्थातच राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत, त्या आम्ही तुमच्यापर्यंत त्याचे सगळे अपडेट्स पोहोचवत राहणार। पण पुढची बातमी आहे बळीराजाबद्दलची। अवकाळीच्या मारामुळे राज्यभरातले शेतकरी अक्षरशः पिचलाय, त्यामुळे संकटात सापलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत। मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांना फार मदत करू शकणार नाही अशी धक्कादायक कबुली जलसंधारण मंत्री आणि उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे। तूर, उडीद, मूग, उस्मानाबाद आणि सोयाबीनचं या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे त्याच प्रमाणात नुकसान भरपाईसाठी रक्कम लागणार असल्यानं केंद्राची मदत घ्यावीच लागणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। उस्मानाबादमध्ये त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली आणि तेव्हा हे वक्तव्य केलं। आणि मेन जो शेतकरी अडचणीत सापडला आहे याच्यातून म्हणजे सोयाबीन जो कपाशी आहे, तूर आहे, त्याला दिलासा आम्ही 100% देणार, पंचनामे करणार। आता फक्त
रक्कम खूप मोठी असणारी केंद्र शासनाकडे देखील प्रस्ताव पाठवला. म्हणजे महाराष्ट्र शासन असं काही फार काही बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झाले, म्हणजे ते पंचनाम्यामध्ये होईल ना. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी निमगाव, केतकी, इंदापूर इथं नुकसान झाले त्याची पाहणी केली. ज्या उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला त्या उजनीची पाहणी करून त्यानंतर ते पंढरपूरला सुद्धा गेले. यावेळी ज्या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा फटका बसला आणि मग नागरी वस्तीत पाणी घुसलं त्या ओढ्यातल्या अतिक्रमणावर कारवाई करा असे आदेश सुद्धा त्यांनी प्रशासनाला दिलेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमधल्या नुकसानाची पाहणी केली. वाळुंज इथं मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी शेती आणि नुकसानग्रस्त पुलाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मदतीचं आश्वासन सुद्धा दिलं. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून 2 दिवसांच्या मराठवाड्या दौऱ्यावर जाणार आहेत. तुळजापूर, उमरगा, उस्मानाबाद इथे झालेल्या नुकसानीची पाहणी शरद पवार करणार आहेत, कारण इथे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर 19 ऑक्टोबरपासून अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. बारामतीहूनच त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आजपासून जागर सुरू झालेला आहे आदिशक्तीचा. आजपासून नवरात्र सुरू झालेला आहे आणि कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आजची पहिल्याच दिवशी महाशक्ती कुंडलिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. दरवर्षी संपूर्ण देशभरातले भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आणि नवरात्रोत्सव काळातली विविध रूपातली पूजा पाहण्यासाठी येतात. यंदा मात्र करोनामुळे मंदिरांमध्ये भक्तांना प्रवेश नाहीये, त्यामुळे भाविकांना ऑनलाईन माध्यमातूनच देवीचं हे देखणं रूप आपल्या डोळ्यात साठवावं लागणार आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या नवरात्रोत्सवात करवीर निवासिनीचं करवीर महात्म्यामधल्या स्तोत्रांमध्ये होणार दर्शन ही संकल्पना राबवण्यात आली आहे. सर्व स्तोत्रांमधून करवीर निवासिनीचं व्यापक आणि आदिशक्तीचं स्वरूपच वारंवार प्रकट होताना दिसतं. कधी ती शिवाचं संहार कार्य करताना दिसते, तर कधी ब्रह्माचं निर्माण कार्य करतानाही दिसते, तर कधी विष्णूचं पालन कार्यही तीच करते. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.